मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार याचा सस्पेन्स संपलाय। उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईची जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेलेली आहे। उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर मैदानात आहेत। विशेष म्हणजे या दोघांच्या मागे ईडीकडून चौकशी सुरू आहे। दुसरीकडे दक्षिण मुंबईतून ईडीच्या रडारावर असलेल्या यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव या उमेदवार असतील। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। ईडीग्रस्त उमेदवारांवरचा हा खास रिपोर्ट। अब की बार ईडी पीडित उमेदवार अशी स्थिती उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात झाली आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकरांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने रवींद्र वायकरांना मैदानात उतरवलंय। आमदार रवींद्र वायकरांनी गेल्या महिन्यात ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यामुळे त्यांनाच उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेचं तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित होतं। उमेदवारी मिळणं हे विधिलिखित काहीतरी असतं असं असेल आणि त्या पद्धतीने आज माननीय मुख्यमंत्री आज युतीचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने ती मिळालेली आहे आणि त्यातनं नक्कीच मी जिंकून येईल आणि आनंद। मला असं वाटतं लढत म्हणजे आव्हान तर नक्कीच असते आणि समोर कोणी आलं तरी आमची तयारी झालेली आहे। माझी आणि माझ्या पक्षाचे सर्व लोकांच्या 2 राऊंड तर मतदारसंघात झालेले आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून सर्व कार्यकर्ते घराघरामध्ये मशाल घेऊन पोहोचत आहेत। त्यामुळे समोर कोणी आलं तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढत देऊ आणि या ठिकाणी उत्तर पश्चिममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार त्या ठिकाणी विजयी होणार आहे। आमदार रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू अशी वायकरांची ओळख होती। ठाकरेंच्या शिवसेनेत असताना वायकर भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले होते। या प्रकरणी ईडीनं रवींद्र वायकरांसह त्यांच्या पत्नीची चौकशी केली होती। मात्र रवींद्र वायकरांनी महिनाभरापूर्वी अचानक शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली। त्यामुळे अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर हे ईडी पिढा मागे लागलेले उमेदवार उत्तर पश्चिम मुंबईतून एकमेकांसमोर उभे ठाकले। वायकरांनी जोगेश्वरीच्या भूखंडावरती क्रीडा उपक्रम राबवण्याचा महापालिकेसोबत करार केला होता, तर कीर्तीकरांनी कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप केलं होतं। वायकरांवरती आरक्षित भूखंडावरती 5 स्टार हॉटेल उभारण्याचा ठपका आहे, तर कीर्तीकरांवरती 25 लाख खिचडी पॅकेट पुरवण्याचं कंत्राट काही कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे। वायकरांमुळे मुंबई महापालिकेचं 500 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा केलेला आहे, तर कीर्तीकरांवरती बोगस कंपन्यांच्या माध्यमातून खिचडी वाटपात कंत्राटात 8 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे। वायकर दाम्पत्यासह 6 जणांवरती गुन्हा आणि ईडीकडून चौकशी करण्यात येत होती, तर ईडीकडून सूरज चव्हाणांना अटक आणि अमोल कीर्तीकरांची चौकशी करण्यात येते। ज्या दिवशी केस होती 26/2/2024 रोजी, त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेने मला जी लेटर दिली होती ती सर्व चुकीची होती अशा पद्धतीने ॲफिडेविट केलंय। आम्ही ती मागे घेतोय आणि ते मुकुल रोहतगी सर ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जजमेंट देखील आलेले सुप्रीम कोर्टाच्या जज साहेबांचं की त्याच्यामधून तुमचं काही नाही म्हणून नील आहे। वॉशिंग मशीनमध्ये गेलंच ना आता वायकर, आता वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छच होणार आहे, पण या सगळ्या फायली ज्या तयार झालेल्या त्या फायली काही बंद होणार नाही, या फायली या चालूच राहणार आहे। आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्या फायली आम्ही ओपन करू आणि हा जो नंगा नाच लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग जो भाजपने केला हा आम्ही जनतेच्या समोर आणू आणि जनता आम्हाला ती संधी देईल। 2019 मध्ये राज्यात मवियाची सत्ता आली तेव्हापासून शिवसेनेतील अनेक नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आले। भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेत्यांविरोधातलं प्रकरण लावून धरली होती। मात्र 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर चौकशी झालेले नेते एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत गेले। यात आमदार रवींद्र वायकरांचाही समावेश आहे। हायकोर्टाचा 500 कोटीचा घोटाळा सिद्ध होणार, ईओडब्ल्यू पोलीस पासून ईडी कारवाई करणार, हॉटेलची परमिशन रद्द झाली, हायकोर्टाने पण हा घोटाळा आहे असं म्हटलं आहे। पोलिसांनी एफआयआर गुन्हा दाखल केला, आता ईडीने पण गुन्हा दाखल केला आहे। वायकर साहेबांचा 500 कोटी घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार। त्यापुढे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची लढाई सुरू झालेली आहे। यापुढे कोणी कुठल्याही पक्षातून कोणी कुठेही आला असेल, महाराष्ट्रात भ्रष्टाचार होऊ देणार नाही। किरीट सोमय्याचे भ्रष्टाचार मुक्त
मुक्त महाराष्ट्र करण्याची लढाई आणखीन जोमाने सुरू राहणार. उत्तर पश्चिम मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि वायकर यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळेल. हा बालेकिल्ला आता आपला किल्लेदार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेची निवड करतो की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची. या लढाईत धनुष्यबाण वर्चस्व गाजवणार की मशाल उजळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.